नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या सिरीजमध्ये. आपण पाहतोय सुमारे 100 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी भाग 27 पाहिलेत. आज पाहणार आहोत भाग 27. भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 27 ला सुरुवात करूया. बाजा व बेजा आतली खोली ओलाडून सरळ तळघडाच्या खोलीकडे आले व त्यांनी तळघडाच्या खोलीस कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश केला. चौघांनी कटावणीचा जोर तिजोरीची आडवी पितळी कडी मोडून काढली. तिजोरीचे दार उघडून त्यांनी तिजोरीतील पैशाची थैली व पितळी कडीचा गोल डब्बा उचलला. तसेच आत एक कोऱ्या स्टॅम्पाची वळकुटी हाताला लागली. तीही सुद्धा आपल्या जवळ घेऊन ते तळघडातून बाहेरच्या खोलीत आले. त्या चौघांनी बाहेर येऊन सोप्यात पडलेल्या रखवालदाराच्या तोंडात कापडाच्या बोळा कोंबून वर फडके बांधले व हातपाय जवळच्या दोरीने ओवळून बांधून रखवालदाराला सोडून प्रथम तिघेजण घोंगडियाची फार अंगावर घेऊन त्यांनी मुंजाच्या पाराच्या रस्त्याने तडक ओढा गाठला व बाकीचे साठीदार नंतर घोंगडियाची खोड अर्धवट पांघरत वाड्या बाहेर आले. आजूबाजूला कोणी नाही असे पाहून सरळ ओढा गाठला व आपली घोडी घेऊन न थांबता निमसोड रस्त्याला लागली. थोड्याच वेळात त्यांनी तेट भूषणगड गाठले. इकडे वाड्याचा दरवाजा सताळ उघडा होता. वाड्यातील जेवणास गेलेले दोघेजण तेवढ्यात वाड्याकडे आले. तेव्हा त्यांना दरवाजा उघडाच असलेला दिसला. त्यांना रखवालदार दारावर दिसला नसल्याने ते चपापले व उचलत्या पावलाने त्यांनी वाड्याच्या दरवाजात प्रवेश केला. सोप्यात वाड्याचा रखवालदार तोंडावर कापडाने बांधलेला बोळा व हात पाय बांधले आहेत अशा स्थितीत दिसला. लागलीच त्यांनी त्याच्याजवळ येत त्याचे बांधलेले हात व पाय सोडले. तोंडावरील बांधलेला बोळा काढला. रखवालदार चांगलाच घाबरून गेला होता. त्या दोघांनी पंताच्या सुनेला मोठ्याने ओरडून हाका मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाकेने व ओरडण्याने बामण आडी जागी झाली. शेजारची बामणाची माणसे धावत परतच पंताच्या वाड्यात गोळा झाली. रखवालदाराने घाबरलेला अवस्थेत सोप्यातली काकवीची घागर व गुळाच्या ठेपा दाखवतच जे काही भादले ते सांगितले. जागी होऊन पंताची सून माडीवरून खाली आली. सोप्यातील उगणाच असलेला दिसला तशी ती आत आली दिसली. आतील पितळी गोल डबा जांदवडी रुपयांना भरलेला थैली गायब झाल्याचे दिसले. तिने माघारी सोप्यात येऊन वाड्याच्या राखणीच्या गड्याला गावाच्या पोलीस पाटलास घेऊन येण्यासाठी रखवालदारान पाटलाकडे येऊन पंताच्या वाड्यात दिवकी वळी बेन म्हणून सगा होती. चोरीची खबर मिळताच पाटील 2 रामोशी परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. वडूजला ठाणे अंमलदाराला गुन्ह्याची आपल्या जोडीला घेऊन थेट पंताच्या वाड्यावर आला. पाटलाने वाड्यातील खबर देण्यासाठी तो स्वतः वडूजला घोड्यावरून ताबडतोब निघाला. निघण्यापूर्वी त्याने पंताची चौकशीही केली, पण पंत पौर्णिमेमुळे पालीला वारीसाठी गेले असल्याचे समजल्याने पाटलाने आपले एक रामोशी घोड्यावरून पालीला पिटाळला. तुमच्या वाड्यात चोरी झालेली खबर पंताला दिली. लागलीच पंतानी आलेल्या रामोशाच्या घोड्यावर बसून त्यांनी म्हासुरण्याचा रस्ता धरला. दिवस मावळावायच्या आत त्यांनी म्हासुरणे गाठले. वाड्यात येताच सरळ ते तळघरातून तिजोरीपाशी आले. पाहतात तो तिजोरी रिकामी दिसली. पैशाची थैली, पितळी गोल डब्बा व महत्वाच्या स्टॅम्प कागदाची वळकुटीही गायब झाल्याचे बघताच पंत डोके धरून एकदम खालीच बसले. त्यांना पैशापेक्षा स्टॅम्पची वळकुटी चोरीस गेल्याने प्रचंड हादरा बसला. कारण स्टॅम्पवर मजकूर लिहून अंगठे घेतले होते. सावकारी व्याजाचे लिखाणाचे कागदही त्याच वळकुटीत बांधून ठेवले होते. सर्व काही मातीमोल झाल्याचे पाहून पंत अर्धमेलाच होऊन गेला. काही बोलण्याचे पंताला सुचत नव्हते. पंत जड पावलाने तळघरातून चालत येऊन सोप्यात येऊन जोत्यावर बसले. पंताचा चेहरा काळवंडलेला होता. एव्हाना वाड्यात जमलेल्या लोकांनी पंताभोवती बैठक मारली. कोणालाच काही सुचत नव्हते. लोक एकमेकाकडे नुसते बघतच होते. पंताची सून खाली मान घालून रडत बसली होती. इकडे बाजा व बैजाने आपल्या साथीदारांसह भूषणगडात येऊन घोडी नायकाच्या वस्तीवरील झाडांना बांधली. ते नायकाच्या घरात आले.
त्यांनी नायकाला आपण म्हासुरण्याच्या पंताच्या वाड्यावर दरोडा घातला आहे असे कोणालाही कळू ना देण्याचे स्पष्ट बजावले व नायकास 25 चांदवडी रुपये जवळ ठेवण्यास सांगून त्यांनी नायकाचा निरोप घेऊन घोड्यावरून भूषणगड सोडले व खिंडीच्या पायथ्याला येऊन हिवरवाडी गाठली. खाशाबा वस्तादाला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याने बाजा व बैजा मनापासून खुशीत होते. या लुटीत त्यांना सोन्याचे 90 दागिने व 400 चांदवडी रुपये मिळाले. त्या रात्री आपल्या साथीदारांना हिवरवाडीसच मुक्कामाला ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी उजाडताच कडेढूनच्या खाशाबाच्या तालमीतील चौघांना पैशाची बिदागी दिली. बिदागी घेऊन ते चौघेही कडेढूनला निघून गेले. श्रीपतीला थोडे खटकले, पण बाजाने त्याच्यापुढे कोऱ्या स्टॅम्पर घेतलेले अंगठे व कागदांचा वळकटीतील बिंडा दाखवल्यावर श्रीपतीचा राग जाऊन पंत सावकाराला चांगलीच अड्डल घडविल्याबद्दल श्रीपतीने बाजाच्या पाठीवर थाप टाकली. चैत्र महिना त्यांनी आणखी काही हालचाल न करताच काढला. वैशाख उजाडताच खिंडीला परत येऊन आपली खोपटी पुन्हा उभी केली व बकरे कापून गावातल्या भावकीला आमंत्रण देऊन कडान पाणी खायला घातले. आता सखाराम पाटलाची भीती त्यांना नव्हती. पूर्वीचे ठाणे अंमलदार व दहिवडीचे मामलेदार देखील बदलले होते. त्यामुळे वातावरण बऱ्यापैकी थंड झालेले होते. नुकतीच लगीन सराई सुरू झाली होती. बाज्याचे व बायाचे वय वाढत आहे व त्यांची लग्न उरकून टाकावीत असा विचार करून त्याच महिन्यात श्रीपतीने बाज्याचे महिमानगडाच्या बाळकू रामोशाच्या पोरगीशी लग्न लावून दिले. त्यांनी त्यासाली जमिनीत राबून विहिरीस पाणी असल्याने बागायत केले. परत आपल्या दारापुढे गाई म्हैशी आणून बांधल्या. त्यामुळे साहजिकच चिल्ल्यापिल्ल्यांची घरच्या घरी दुधाची सोय होऊ लागली. श्रावणी पौर्णिमा जवळ आल्याने रामोशांना यात्रा पार पाडण्याचे वेध लागले होते. गावात अद्याप नवीन पोलीस पाटलाची नेमणूक झाली नव्हती. कोकुडवाड गावच्या पोलीस पाटलाचा चार्ज वडजलच्या पाटलाकडे दिला होता. वडजलला पाटलाची बागायत जमीन व वस्ती होती. तसेच गुराढोरांचा गोठाही त्या वस्तीवरच होता. पाटलाचा कोळबावा बराच मोठा होता. त्याच्या एकण्यात सारा गाव होता. गावात मध्यभागी वडजूबाईचे देऊळ होते. दरमाही पौर्णिमेला या देवीची यात्रा भरत असे. यात्रेला परिसरातील सर्व काटकर मंडळी गोळा होत असत. गावच्या लग्न झालेल्या मुलीची पाठवणी म्हणून देवीला पाट कापण्याची प्रथा होती. गावात गुरावाचे एक घर होते. त्याला वडजूबाईची इनाम जमीन खायला दिली होती. पाटल्याच्या जांभळ बेटाच्या लगत ही गुरावाची जमीन होती व या जमिनीत काही मोठी आंब्याची झाडे देखील उभी होती. आषाढ महिना सुरू झाल्याने अकारी जत्रा गावोगावी पार पडू लागल्या. श्रीपती व दाजीने ही बकरी कापून अकारी यात्रा साजरी केली. अकारी झिमझिम झाली. आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू झाला.